काही किलोमीटर गेल्यानंतर हे शनी भगवानचं मंदिर आहे. इथे शनिवारच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. तर हे मंदिर जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर या मंदिराला तुम्ही शनिवार सोडून गेलात तर तुमचं शांत आणि प्रशस्त असं दर्शन होऊ शकतं. इथे देवाला तेल वाहण्यास मनाई आहे. सर्वप्रथम आत गेल्यावरती तुम्हाला सांगता 200 ते 300 मीटर आत डीप चालत जायला लागतं. हे पण एक जुन्या पद्धतीचं मोठं असं मंदिर आहे. जर वृद्ध व्यक्तींना नेणार असाल तर बऱ्यापैकी चालायची तयारी ठेवायला पाहिजे. त्यांची व्हीलचेअर किंवा काठी वॉकर हातात ठेवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण शंकराचं दर्शन घेतो, पार्वतीचं दर्शन घेतो आणि मग आपण शनी भगवानचं दर्शन घेतो. इथे बाटलीमध्ये तेल आपण देऊ शकतो, पण मूर्तीवरती किंवा देवळाच्या कुठल्याही भागामध्ये तेल वाहण्यास मनाई आहे. इथे नारळाचा प्रसाद आपण देवाला चढवू शकतो. तर अशा पद्धतीने होती ही नवग्रहाची सुंदर अशी टूर. प्रत्येक मंदिराची आपली एक वेगळी एनर्जी आहे जी तिथे तुम्ही जाऊन तिथेच फील करू शकतात. प्रत्येक देवाचा एक प्रसाद आहे, तुम्ही घरून पण घेऊन जाऊ शकतात किंवा तिथे बाहेर विकत घेऊन पण देऊ शकतात. प्रत्येक देवाला साधारणतः गुलाबी रंगाची फुलं